नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता रणदिवेंच्या घरी विघ्नहर्त्याचं आमंत्रण झालेलं आहे। आता बाप्पाचं आगमन झाल्यानंतर इथे आता ऐश्वर्या नावाचं संकट जे काही रणदिवेंच्या घरामध्ये इकडे तिकडे फिरत आहे, ते आता संकट बाप्पाच्या आगमनाने लवकरच घरातून निघून जाणार आहे। कारण प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आणि घरामध्ये कुठलेही विघ्न असेल ते बाप्पाच्या येण्याने दूर होणारच, हे मात्र नक्की। आणि तो विश्वास आता रणदिवेंना बाप्पावरती असतो आणि त्यामुळे लवकरच इथे ऐश्वर्याच्या कारस्थानांचा पर्दाफाश करून आता रणदिवेच्या घरातून ऐश्वर्याची कायमची हक्कलपट्टी या रणदिवेंना करायची आहे। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत ऐश्वर्याने प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी, रणदिवेंना धडा शिकवण्यासाठी जे जे काही प्रयत्न केलेले असतात, ते सगळे प्रयत्न रणदिवेंनी एकाच वेळी हाणून पाडलेले असतात आणि ऐश्वर्याला तिची लायकीसुद्धा दाखवून दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचा काळ आलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याचा काल बनून आला ऐश्वर्याचा बॉयफ्रेंड, करणार आता जानकीची मदत, घेणार ऐश्वर्याकडून बदला। तर प्रेक्षकांनो, गुंडांच्या तावडीतून लताबाईंचा जीव वाचवून इथे आता ऐश्वर्याच्या बॉयफ्रेंडने शिकवला ऐश्वर्याला धडा आणि केली जानकीची मदत। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐश्वर्याचा बॉयफ्रेंड भूतकाळाचा बदला घेण्यासाठी आलेला आहे आणि तो ऐश्वर्याची नाही तर जानकीची मदत करत आहे ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी। आणि त्यामुळेच इथे आता त्या बॉयफ्रेंडने लताबाईंचा सुद्धा जीव वाचवलेला आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे रणदिवेंच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालंय आणि ठरल्याप्रमाणे मिरवणुकीमध्ये सारंगने ऐश्वर्याला घाबरवलंय। तेव्हा इथे ऐश्वर्या सगळ्यांना सांगत असते की मी सारंगला बघितलंय, सारंग आता मिरवणुकीमध्ये होते, पण ठरल्याप्रमाणे सगळेजण म्हणत असतात की आपल्याला इथे सारंगचा भास झालेला आहे, सारंग खरोखर जिवंत नाही आहे असं सांगण्यात आलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ही गोष्ट नानासाहेब सोडून सगळ्यांनाच माहिती असते आणि मुद्दामूनच सारंग ओवीला सुद्धा दिसतो, कारण ओवीसुद्धा म्हणते की बरोबर सारंग काका इथे आला होता, पण सारंग काका खरोखर आला नव्हता, तर ते त्याचं भूत होतं, असं आता इथे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न रणदिवेंनी केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी रणदिवेंनी अजून एक रिस्क घेतलेली असते। तर इथे आता बाप्पा येतात, प्रतिष्ठापना होते, त्यानंतरला दरवर्षीप्रमाणे रणदिवेंच्या इथे अभंग तर असणारच ना, आणि अभंग ठेवले म्हणजे सारंगने तिथे यायलाच हवं। आणि आता ऐश्वर्या मानसिकदृष्ट्या थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे, हे आता तिला दाखवून द्यायचं आहे। म्हणूनच काय प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला अजून घाबरवायची संधी आपण दिली पाहिजे, असं इथे जानकी सारंगला म्हणते। अजून तुम्हाला रणदिवेंच्या घरामध्ये यायचं आहे आणि ऐश्वर्याला घाबरवायचं आहे, हे काम तुम्हालाच करावं लागणार आहे सारंग भाऊजी। तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी आता तू काळजीच करू नको, त्या ऐश्वर्याला घाबरवायला मला तर खूप मज्जा येते, बघितलं ना मिरवणुकीमध्ये घाबरून मला कशी एका बाजूला जाऊन उभी राहिली होती, आता तर बघ मी काय करतो। त्या ऐश्वर्याला असं वाटलं पाहिजे की सारंग तिच्याकडून आता बदलाच घ्यायला आलाय। तेव्हा प्रेक्षकांनो, या वेळेला फक्त सारंग आणि रणदिवे कुटुंब ऐश्वर्याकडून बदला घेत नाहीये, तर अजून एक खूपच जास्त खास व्यक्ती आहे जी ऐश्वर्याकडून आपल्या अपमानाचा बदला घ्यायला आलेली आहे, भूतकाळाचा बदला घेण्यासाठी आलेली आहे। मग ती व्यक्ती कोण आहे, तर प्रेक्षकांनो पुढील प्रमाणे आपण बघणारच आहोत। तर प्रेक्षकांनो, इथे आता लताबाई सुद्धा रणदिवेंच्या घरी सुखरूप येणार असतात। आता ऐश्वर्याच्या गुंड माणसांनी लताला पकडून ठेवलेलं असतं, तरीसुद्धा लता परत घरी कशी काय येते, लताला कुणी घरी आणलं असेल। तर प्रेक्षकांनो, इथे खरं तर आता रणदिवेंच्या घरी बाप्पा आल्यानंतर जानकीने सांगितलेलं असतं की सारंग भाऊजी
आज आपल्या घरी भजन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला यायचं आहे टाळ वाजवायला आणि ऐश्वर्याला पुन्हा दिसायचं आहे, पुन्हा तिला घाबरवायचं आहे. आणि असं काही घाबरवायचं आहे ना की लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर ती घेऊन आपल्याकडे आली पाहिजे, असं तिला या वेळेला तुम्हाला घाबरवायचं आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ठीक आहे वहिनी, आता बघ त्या ऐश्वर्याला मी कसं घाबरवतो ते. तर प्रेक्षकांनो, इथे आता भजन म्हणणारी सगळी मंडळी आता घरी आलेली असते. घरामध्ये भजन मंडळी आले, त्यांच्या स्वागताची तयारी केलेली असते. सगळी सजावट वगैरे तर उत्तम झालेलीच असते. त्याच्यामध्ये रणदिवेंच्या घरचा बाप्पा म्हणजे आता जागरण तर उत्तम पद्धतीने होणारच. तेव्हा इथे भजन ठेवण्यात आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये टाळकरी म्हणून इथे टाळ वाजवायला कोण आलेलं असतं, तर सारंगच आलेला असतो. दाढी मिशी लावून ऐश्वर्याला घाबरवण्यासाठी तिथे सारंग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, भजन सुरू होतं आणि त्यानंतर सारंग टाळ वाजवायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आता बघता बघता टाळ्या वाजवताना ऐश्वर्याचं लक्ष सारंगकडे जातं. तेव्हा इथे आता सारंगला बघितल्यानंतर ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या सारंगकडे बघत असते आणि सारंगसुद्धा ऐश्वर्याकडे बघून बघून टाळ वाजवत असतो. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, आई तिकडे बघा सारंग. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं कुठे तुला सारंग दिसतोय? हा काही सारंग आहे का? अगं तो सारंग नाही आहे. ऐश्वर्या, तुला काय झालं आहे? अगं तुला सगळीकडे सारंग दिसतोय. नाही, मला माहिती आहे, सारंग जेव्हा होता तेव्हा तुझ्या मागे पुढे फिरायचा आणि आता सारंग नाही आहे तर तू त्याच्या मागे पुढे करतेस. तेव्हा इथे आता सुमित्रासुद्धा विश्वास ठेवायला तयार नाही आहे. ऐश्वर्या म्हणत असते, आई ते सारंगच आहेत. पण इथे सुमित्राला सगळं माहिती असतं, पण ती फक्त आता नाटक करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीने सांगितलेलं असतं की सारंग भाऊजी, तुम्हाला लगेचच तिथून गायब व्हायचं आहे. काही झालं ना तरीसुद्धा ऐश्वर्याला तुमच्या जवळ येऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर तिला कळेल. ती जेव्हा इथे खूपच जास्त लोकांना आता सांगत बसेल ना, तेव्हा तुम्हाला तिथून गायब व्हायचं आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे सारंग ऐश्वर्याला घाबरवतो आणि त्यानंतरला तो तिथून जो काही गायब होतो तो पुन्हा काही ऐश्वर्याला दिसत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सगळ्यांनी ऐका, सारंग इथे आले होते, सारंग आता इथे होते. आई प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा जानकी म्हणते, काय गं ऐश्वर्या, म्हणजे आता सारंग भाऊजी नाही आहेत तर तुला त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली की काय? म्हणजे ते जिवंत होते तेव्हा तर त्यांच्या प्रेमाची तुला जाणीव झाली नव्हती, पण आता ते नाही आहेत तर तुला सगळीकडे आमचे सारंग भाऊजीच दिसत आहेत गं. नाही, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता गणपती बाप्पा आलेत म्हटल्यानंतर सारंग भाऊजींचा गणपती उत्सव हा आवडता सण होता. तेव्हा ते इथे आजूबाजूला असतीलच, पण बायको म्हणून ते तुला जरा जास्तच दिसत आहेत, असं इथे जानकी म्हणत असते. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, ए जानकी, मी खोटं बोलत नाही आहे, मी खरोखर इथे बघितलं सारंगला. तेव्हा अवंतिका म्हणते, अगं मग चांगलं आहे ना, सारंग भाऊजी दिसले ना तुला, अगं ते आले असतील इथे आजूबाजूला, ही चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की देवा, आमचे सारंग भाऊजी जिथे कुठे असतील ना त्यांना सुखरूप ठेवा. ते आता आमच्यात नाही आहेत, पण त्यांना हा उत्सव खूप आवडायचा. पण इथे आता ऐश्वर्याला ते सगळीकडेच दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ आजूबाजूला कुठेतरी सारंग भाऊजी आहेत हे आम्हाला कळतंय, नक्कीच कळतंय. तेव्हा ऐश्वर्याला खूपच जास्त राग येतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी मुद्दामून करतेस ना तू हे? सारंग इथे आले होते मला माहिती आहे. नक्कीच या लोकांचा काहीतरी डाव आहे. म्हणजे सारंग फक्त मला दिसत होते की या लोकांना सुद्धा दिसत होते आणि दिसून नाही दिसल्यासारखे करतायत. जर या लोकांचा काही डाव असेल ना तर जानकी सोडणार नाही आहे मी तुला. कारण इथे सारंग आता सगळीकडे तिला दिसत असतो, त्यामुळे ऐश्वर्या घाबरलेली असते आणि तेव्हा ती सगळा राग आता त्या लतावरती काढणार असते, सगळा राग ती जानकीवरती काढणार असते. ती म्हणत असते की हे सगळं जानकी तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे माझ्यावरती ही आता वेळ आलेली आहे. सारंग मला सगळीकडे दिसत आहेत, ते माझ्याकडून त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायला येत आहेत का? त्यांच्याबरोबर मी जे काही वागले त्याचा बदला तर ते माझ्याकडून घ्यायला येत नाही आहेत ना, असा आता इथे संशय ऐश्वर्याला आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या तिच्या गुंड माणसांना फोन करते आणि म्हणते, हे सगळे या जानकीमुळे होतं आहे, सगळे या जानकीमुळे. जानकी, तुलासुद्धा मी सुखाने जगू देणार नाही आहे. तुला तुझी आई हवी आहे ना, तुला तुझ्या आईचं प्रेम कधीच मिळणार नाही. बघ आता मी काय करते. तेव्हा ऐश्वर्या तिच्या गुंड माणसांना फोन करते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता त्या लताला मारून टाका, तिचे 2 तुकडे करा आणि पाण्यामध्ये फेकून द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, तो गुंड माणूस आता इथे लताला मारायला गेलेला असतो, एवढा मोठा धारदार चाकू घेऊन. तेव्हा जानकी म्हणत असते, हे विघ्नहर्ता, माझी आई जिथे कुठे असेल ना तिला सुखरूप असू दे.
तिच्यावरती जर कुठलं विघ्न येणार असेल तर ते दूर कर बाप्पा, माझ्या आईवरती येणारं विघ्न दूर कर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनापासून एका लेकीने आपल्या आईसाठी मागणं मागितलेलं असतं. मग बाप्पा ते कसं काय पूर्ण नाही करणार? जेव्हा तो गुंड माणूस एवढा मोठा चाकू घेऊन इथे आता लताच्या पोटामध्ये मारणार, तेवढ्यातच प्रेक्षकांनो, बाप्पाने इथे आता एक दूत पाठवलेला असतो लताला वाचवण्यासाठी. इथे एक माणूस येतो, बंदुकीमधून 2 गोळ्या झाडतो. एक गोळी लागते त्या टकल्याला आणि दुसरी गोळी लागते राजाला, जो की राणीचा राजा आहे. त्या राजाला सुद्धा इथे गोळी लागलेली असते. दोघे घाबरतात, त्याला असं वाटतं हा कोण आहे, पण इथे दोघांनाही गोळी मारल्यानंतर ते दोघे तिथे धाडकन पडलेले असतात प्रेक्षकांनो. आणि त्यांना खरंच खूप लागलेलं असतं, म्हणजे दगडातच पडतात बघा इथे आता गोळ्या लागल्यानंतर. तेव्हा इथे लता मात्र बेशुद्धच असते, लताला काही शुद्ध आलेली नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जो माणूस आलेला असतो ना, तो इथे जो ऐश्वर्याबरोबर फोनवरती बोलत असतो रणदिवेंच्या प्रॉपर्टीची डील करण्यासाठी, हा तोच माणूस आहे प्रेक्षकांनो. मग हा कोण बरं असेल? ऐश्वर्याला तर वाटत होतं की हा जो कोणी माणूस आहे तो माझी मदत करतोय, पण नाही प्रेक्षकांनो, हा माणूस जो कोणी आहे तो ऐश्वर्याची मदत करतच नव्हता. तो खरं तर जानकीची मदत करत होता ऐश्वर्याकडून बदला घेण्यासाठी. तर हा प्रेक्षकांनो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे ऐश्वर्याचा बॉयफ्रेंड. ज्या वेळेला कॉलेजमध्ये असताना एका मुलाला ऐश्वर्या खूप आवडत होती, पण ऐश्वर्याने त्याच्या परिस्थितीचा मजाक बनवलेला असतो. श्रीमंत बापाची एकुलती एक लाडाची मुलगी आणि त्यात ती बिघडलेली मुलगी सयाजी विखे पाटीलची. तिचा माज हा सगळीकडेच होता, कॉलेजमध्ये सुद्धा होता. आणि तेव्हा तिने एका मुलाला, जो तिच्यावरती खरोखर प्रेम करत होता, त्याला वेड्यात जमा केलं होतं, त्याचा अपमान केला होता, अगदी सारंगचा करते तसा. आणि त्यानंतरला तो मुलगा इतक्या वर्षानंतर भूतकाळाचा बदला घेण्यासाठी आता आलेला असतो. आता त्याच्याकडे अरमाप पैसा आहे, खूपच जास्त पॉवर आहे, त्याच्याकडे पैसा आहे. आणि म्हणूनच तो आता ऐश्वर्याला इतक्या वर्षानंतर चांगला धडा शिकवायला आलाय. तेव्हा इथे आता लताला घेऊन तो माणूस स्वतः रणदिवेंच्या घरी येतो आणि म्हणतो, जानकी रणदिवे, ही घ्या तुमची आई घ्या. आणि तो माणूस स्वतः लताचा हात जानकीच्या हातामध्ये देतो आणि तो तिथून निघून जाणार. जानकी म्हणते, थांबा दादा, तुम्हाला माझी आई कुठे भेटली आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, माझं नाव राहुल आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या घरामध्ये नसते, कारण ऐश्वर्या गेलेली असते त्या गुंड माणसांना भेटायला. कारण का ती रात्रीपासून फोन करत असते, पण त्यांचा काही फोन लागलेला नसतो, म्हणून ती आता टेन्शनमध्ये येऊन बाहेर निघून गेलेली असते. आणि तेव्हाच इथे आता लताबाईंना घेऊन राहुल घरी आलेला असतो, जो की ऐश्वर्याचा बॉयफ्रेंड आहे आणि जो इथे ऐश्वर्याकडून भूतकाळाचा बदला घ्यायला आला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राहुल हा सांगत असतो की लता त्याला कुठे भेटली. ते गुंड लोक लताला मारण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण दादा, तुम्ही माझ्या आईला कसं काय वाचवलं आणि तुम्हाला कसं माहिती ती माझी आई आहे म्हणून? तेव्हा इथे आता राहुल म्हणतो की जेव्हापासून ऐश्वर्याने तुमच्या आईनं किडनॅप केले ना, तेव्हापासून मी त्यांना फॉलो करतोय. तेव्हा इथे ऐश्वर्याला वाटत होतं की मी तिची मदत करतोय, पण मी तिला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्नच करत होतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, दादा, पण तुम्ही ऐश्वर्याला का अडकवताय? तेव्हा तो म्हणतो, कारण ऐश्वर्या फक्त तुमची दुश्मन नाही आहे, तर ती माझीसुद्धा दुश्मनच आहे. कारण तिने मला खूपच जास्त त्रास दिलेला आहे, माझी खूप बदनामी केली आहे त्या ऐश्वर्याने. तेव्हा इथे माझ्या परिस्थितीचा सगळ्यांच्या समोर तमाशा केला तिने, माझ्यावरती हसली होती, ज्यामुळे मला ते शहर सोडून जावं लागलं होतं. पण आता नाही, आता मी पूर्णपणे तिच्याकडून भूतकाळाचा बदला घेण्यासाठी आलो आहे, असं इथे ऐश्वर्याचा बॉयफ्रेंड आता सगळ्यांना सांगत असतो. तेव्हा इथे कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्याला मी इथे फक्त प्रपोज केलं होतं, तू मला आवडतेस इतकंच सांगितलं होतं. तर त्या ऐश्वर्याने सगळ्यांसमोर माझ्या परिस्थितीचा तमाशा केला. मी गरीब आहे म्हणून ती माझ्यावरती हसली होती. आणि ती श्रीमंत बापाची एकुलती एक लाडाची मुलगी सयाजी विखे पाटील हे तिचे वडील, त्याच्यामुळे अत्यंत लाडावलेल्या मुलीने सगळ्या कॉलेजच्या समोर माझा इतका अपमान केला, माझा इतका इन्सल्ट केला की सगळे माझ्यावरती इतके हसले की मला कॉलेज सोडून आणि ते शहर सोडूनसुद्धा मला जावं लागलं होतं. पण आता मी आलो आहे, मी आता इतका श्रीमंत झालो आहे, इतका माझ्याकडे पैसा आहे ना, तर त्या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो,
प्रॉपर्टीसाठी इथे आता त्याच माणसाने ऐश्वर्याला फोन केल्याचं त्याने इथे जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता राहुललासुद्धा ऋषिकेशने आपल्या प्लॅनमध्ये राहुललासुद्धा समाविष्ट करून घेतलेले असते, जेणेकरून ऐश्वर्याला धडा शिकवण्यामध्ये राहुलचासुद्धा खूपच जास्त हातभार लागेल असं इथे जानकी, सौमित्र यांना आता वाटत असतं.